सकाळचे 7:30 वाजलेत आणि मित्रांनो तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी ब्लॉग स्टार्ट करतोय लगेच, कारण की आता आपण चाललोय एका वॉटरफॉलला, गाडीने जाणार आहे, तर जास्त वेळ नको घालूया। आधीच मला खूप लेट झालाय बाकीच्या कारणांमुळे। आपली मंडळी आहे ना मॅगडी जवळ थांबली आहे, तर लवकर आता तिकडे जाऊया। परत त्यांच्या अजून 2 शिव्या ऐकावे लागतील, कॉल येईल आता लगेच परत। आपण आहे ना आता इथे मलंगड रोड आहे, इकडे थांबलोय। इथे छोटस असं आहे ना पाणी वाहत आहे, हे बघायला एवढं बरं वाटतंय ना सकाळी सकाळी। पूर्ण आपली मंडळी आहे, हे बघा सूरजला बघा, इथे साहिल आणि हा रस्ता आहे। इथून आता अजून आपल्याला पुढे जायचंय। तुम्ही व्ह्यू बघू शकता आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी। कैसा लग रहा है सिया? बहुत ज्यादा अच्छा लग रहा है गाइस। डू लाइक सब्सक्राइब टू हिज चैनल। थैंक यू थँक्यू। व्हेरी बॅड गाइस बट समजून घ्या। चला आता जाऊया आपण गाडीने पुढे। आणि अशीच मजा असते यायला इकडे। असं वाटतंय की आता उतरू पाण्यात, पण नाही उतरू शकत कारण कपडे नाही आणलेत, ओल्लं जावं लागेल। अथर्व तुझा डान्स खूप फेमस झालाय का भाई? एन्जॉय डान्स करतो आपला भाऊ। जरा कॅप काढ, चेहरा दिसत नाही। चला ए साहिल, जास्त शहाणपणा नको करू, जाशील दिसणार पण नाही। बघायला ना एवढं बरं वाटतंय ना। कसं वाटतंय साहिल? अजून तर पुढे खूप काय काय कुठे बघा, तिकडे फुल मजा चालू आहे, आंघोळ करतायत। आणि प्लीज असं येत असेल त्याचा कचरा नका करू, कारण आपण आपल्या नेचरला जपलं पाहिजे। काय असं करू नका। आम्ही पण जे आणलं असेल काय कचरा नाही करणार आहे, बॅगेत टाकून तसंच्या तसं घरी घेऊन जाणार आहे। सुंदर असं वातावरण आहे, हे बघा मागे फुल मजा येते। साहिलला पण बघा, खुशिवली गाव आहे तिकडे एंटर केलंय। आणि मलंगडचा जो रस्ता आहे ना तिकडूनच एक लेफ्ट येतो, तिथे हे गाव आहे। मी तुम्हाला त्यांचा बोर्ड सुद्धा दाखवेन। इथून पुढे ना थोडा एक छोटा धबधबा आहे, तिकडे आपण जाणार आहे। ही जागा आहे ना आपल्याला साहिलने दाखवली आहे, शेती आहे, तर शेतीसाठी इथून पाणी येतं। हे बघा असं आहे, सुंदरच असं वातावरण इथे नेहमी असतं। आणि समोर तुम्ही डोंगर बघू शकता, ते ना आम्ही आता गाडी पार्क केली आहे। आणि तुम्ही जेव्हा गावात एंटर कराल ना रस्ता थोडा घाण आहे, पण तुम्ही समजून घ्या। आता इकडून आहे ना आपण पुढे जायचंय चालत। तिथे बघा तिकडे तुम्हाला दिसू शकतं ट्रेकवाले लोक पण आलेत, ते लोक पण चालतायत। रस्ता आहे आता इथून आपल्याला आज चालत जायचंय। जेव्हा तुम्ही ते आत याल नाही बघा, अशी इथे पार्किंग पण आहे। आम्ही आता इथे गाड्या पार्क केल्यात आणि बरेच लोक आले तिकडे। हे बघा याचा पाय गेलाय चिखलात, याचा पाय बघा चिखलात गेलाय डायरेक्ट पाय, कारण तिथला रस्ता ना जाम डेंजर आहे, मागे पूर्ण चिखल आहे। मलंगड यायचं होतं। इथून तुम्ही चालत आलात ना इकडे बाजूलाच आहे ना अशी विहीर आहे। बाबा मागे मागे जाशील, आपली मंडळी पुढे गेली आहे। चला जाऊया। आणि आज तसे खूप जण येत आहेत इकडे, कारण हा स्पॉटच तसा आहे। इकडे तुम्ही येत असाल ना तर तुम्हाला खूप चालावं लागेल। आणि इथले जे रस्ते आहेत ना थोडासा चिखल आहे, तर तुमचे पाय बी जाऊ शकतात चिखलात। हे बघा पूर्ण चिखल रस्ता आहे, पण ठीक आहे, हीच मजा असते ट्रेकिंग आणि फिरण्याची। नक्कीच तुम्ही या। गावाचं पण मी तुम्हाला नाव सांगितलंय आणि जाताना बोर्ड पण दाखवीनच मी, तुम्हाला कळेल की कुठून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे। आणि तनिष आपला 1 साइड पुढे चालतो एकटा। संडेला आहे ना नेहमी आपण घरी बसून रील टीव्ही आणि 10 वाजेपर्यंत उठतो। आणि असं तुमचं चिखल असेल ना, पाणी असेल की मस्त असं धुवून घ्या। मी आमच्या धबधब्याजवळ आहे ना पोहोचलेलो आहे, थोडंच आता आम्हाला फक्त चालावं लागेल 5 ते 10 मिनिटं। कारण की इथे तुम्ही बघू शकता लोकांनी इथे सायकल आहे ना आपली पार्क केली आहे। आणि तिकडून आहे ना आम्हाला आवाज सुद्धा येतोय। आणि तुम्ही बघू शकता वातावरण इथलं एक नंबर आहे। काय तिकडे वर तनिष बोलतोय दर्गा पण आहे, ते लोक आहे ना सायकलीने येत आहे। खरं या लोकांना मानलं पाहिजे, सकाळी उठा आणि प्लस सायकलिंग करून किलोमीटर एवढे चालवत या, काय खायचं काम नसतं। मी आणि तनिष आहे ना इथे पोहोचलोय, पण जी आपली बाकीची मंडळी आहे ना ती कासवासारखी आहे ना एकदम आरामात येते, काय कळत नाहीये। मागे त्यांची मजा मस्ती सुरू होती, पण मी लगेच पुढे आलो, मी आणि तनिष, कारण की खूप टाइमपास करतायत ते। जेवढं आपण लेट करू ना तेवढं घरी जायला लेट होईल, आणि घरी जायला जेवढं लेट होईल ना तेवढं मम्मीचा ओरडा डबल। की आज आहे ना माझी मम्मी मला इथे सोडत नव्हती, की आपल्या घरच्यांना आपली काळजी असते की एकटा कशाला, एकटा नाही म्हणजे ग्रुप सोबतच आलेलो, पण कशाला चाललंय गाडी बिडी घेऊन एवढ्या लांब, एक काळजी असते। तर तुमच्या घरून पण तुम्हाला जर ओरडा मिळत असेल ना नीटपणे समजवा तुम्ही कुठे चालले। पोचल्यानंतर त्यांना कॉल करा मम्मी पप्पांना, कारण की ते आपली खूप काळजी करतात, हे नेहमी लक्षात ठेवा। ची रिस्पेक्ट आहे ना नेहमी करत जा। कॉल बिल आता मी केला मम्मीला की मी ते पोहोचलोय। तुम्हाला तिथे गर्दी दिसते ना, आता आपल्याला तिकडेच जायचंय। आणि हे लोक आता जस्ट आले तिथे, थोडा वेळ लावला। सूरज काय कुठे हाच आहे, आज जाऊया पुढे कुठे, इथे जायला हालत खराब झाली। चालत तू, आम्ही आता चालत इथून आलो। आणि हा इथला आपला धबधबा आहे, हा नाही
म्हणजे इथून जे पाणी वाहतं ना तिथे खाली सगळे भिजतायत. इथे आपली मंडळी पूर्ण इथे बसली आहे आणि वर पण आहे ना इथून धबधबा आहे. तो बघा तनिष गेलाय, त्याला एवढं का चालायचं हे वाटतंय काय माहिती. तर तो येतोय आता खाली, तेच थांबतोय, जास्त पुढे नाही जाते कारण की काय माहित नाही आणि उगाच कशाला जायचं. हे बघा भिजतंय, तुम्हाला दाखवतो मी थोडं. हे बघा असा धबधबा आहे, मस्त आहे पण धबधबा छोटा आणि जास्त काही रिस्की पण वाटत नाही. हा वाला धबधबा पुढे एवढा काय पाण्याचा फ्लो नाहीये, एकदम सेफ आहे. आणि हा धबधबा हे बघा इकडे आले नाही की यांची मस्ती सुरू झाली. हा भिजा भिजा खरंच काय माझ्या अंगावर तर टाकू नको, डायरेक्ट एकेकांना भिजवीन. सूरज बघा बाहुबली. इथे ना पाऊस सुरू झालाय आणि ते आम्ही काहीच आणलं नाही फोन ठेवण्यासाठी. ते एक रेनकोट आहे त्याच्यामध्ये आता आपण फोन ठेवूया. आणि आता तर मी पूर्ण भिजलो, ते आता मला भिजूचं वाटतंय. आणि डेंजरवाला पाऊस सुरू झालाय वन साइड, इकडे पण पूर्ण भिजतायत सगळे. भिजायचं का तेच आहे बघा, एकामेकांवर पाणी उडवत आहेत. आता आहे ना पाऊस थांबलाय आणि हा एक वेगळा धबधबा आहे. तो जो धबधबा होता तो ह्याच्या वर होता, आम्ही ह्याच्या खालचे आलोय. इकडून रस्ता आहे, वर गेलेत, मस्त एन्जॉय करताय. मी पण भिजलोय कारण की ना पाऊस होता तर आता भिजावं लागलंच मला. आणि मस्त बघा वर एन्जॉयमेंट सुरू आहे. पडला बघा डेंजर वाला पडलाय. हा का डेंजर वाला पडलाय, फुल मजा आहे. तनिष ना आम्हाला एक धबधबा दाखवतो आणि पुढचा अजून एक नवीन धबधबा शोधायला चालू करतो. काय माहिती त्याला एवढं का ट्रेकिंग करायचंय. आधी आम्ही वर होतो, त्यांनी वरून आम्हाला खाली आणलं. मी आता इथे वर आलोय आणि तुम्ही मागे बघू शकता सुंदर असा धबधबा आपला. आणि मागे इथे पब्लिक बघा आपली, हे बघा कुणाच्या तरी चप्पल गेली खाली. हे क्या था सिया, हा कोणाची तरी कॅप गेली, सर्वची कॅप आहे ना अशी वाहत वाहत आता गेली पुढे. साहिल शोधतोय बिचारा, फुल ऑन धमाल सुरू आहे आमची. शोधलं की 100 रुपये. हे भेटली. अरे पकड, परत जाईल. अरे ती बघ भेटली, एक नंबर. ना माझ्या मस्ती करून झाली आहे. आणि जो मागे आमचा डोंगर बघताय ना तुम्ही इथला, तो आता आम्ही उतरलोय. उतरताना काय वाटत नाही पण चढताना ना हालत खराब होते. जर तुम्ही ते येत असाल ना तर तुम्हाला चालावं तर लागेलच. मी बघितला तो धबधबा आहे ना एक नंबर होता. त्याच्यावर पण आहेत ना खूप धबधबे. मला आहे ना वर चढत जावं लागेल ते धबधब्यांची मजा घ्यायला. आता इथून गाडी करू आणि थोडं नाश्ता केला तर नाश्ता करू, नाही तर डायरेक्ट आपण घरीच जाणार आहे. आज आहे ना आपल्याला आत्याकडे पण जायचं कारण की आत्याने आपल्याला आहे ना जेवणासाठी बोलवलंय तिच्या घरी. हे पण तुम्हाला बघायला मिळेल ह्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला बोललेलो ना ज्या धबधब्याला आम्ही गेलेलो त्याच्या आधी एक बोर्ड लागतो, तर हा बोर्ड येतो. इथून आज तुम्हाला जावं लागेल आणि मग तुम्हाला जो आपण धबधबा गेलेलो तो एन्जॉय करायला मिळेल. तर हा तो बोर्ड आहे. आणि इथे बाजूलाच आहे ना तुम्हाला काय खायचं असेल तर वडापाव चहा सगळं आहे. पण आम्ही पुढे चाललोय नाश्ता करायला. चला, तो रस्ता हाजी मलंगला जातो ना, तो रस्ता मी तुम्हाला आता दाखवतो. हा बघा हा रस्ता आहे ना डायरेक्ट वर जातो दर्गाकडे. जी लाईन तुम्हाला वर दिसते ना तिकडे, तिकडून ट्रेन पण जाते असं त्यांनीच बोलत होता. हा आलेला, आम्ही आता फक्त मागे होतो, तिकडे मागच्या वॉटरफॉल्स वर होतो. इथे आहे का वॉटरफॉल? खूप आहे ना इथे पण, वरच्या साईडला पण आहे डोंगरावर, वरती चढलं. हा तिकडे तुम्ही बघू शकता पूर्ण धबधबेच आहेत. नेक्स्ट टाइम आपण हाजी मलंगला येऊ. आपले थोडे मंडळी वर गेलेले, फक्त हात लावून आले हाजी मलंगला. चला आता आपण जाऊया. हे बघा येत आहेत, हे बघा. चला जाऊया. ते ना आता आपला नाश्ता आलाय, समोसा पाव आणि चटणी. आणि सगळे आता आपला नाश्ता एन्जॉय करतायत. हे बघा सगळे बसलेत. हे ना डेंजरवाला पाऊस सुरू झालाय. कसं आहे धनीश? सिया कैसा है आज का नाश्ता? ठीक है, गिरा आराम से. ठीक आहे. आपला नाश्ता एन्जॉय करूया. आणि यानंतर आहे ना आपली फेवरेट गोष्ट पण आपण ऑर्डर केली आहे, ते म्हणजे चहा. ज्या गोष्टीसाठी आपण खूप वेळेपासून थांबलेलो, तर इथे मस्त गरमागरम चहा आलाय आपला. तर चहा पिऊन घेऊया. आणि इथे सगळ्यांचा नाश्ता झालाय. अजून खातोच आहे स्लो मेंबर. आणि तिकडे सूरज. पुरी भाजी कशी आहे? एक नंबर. कांदा. चला आता आपण चहा पिऊन घेऊया. आम्ही आहे ना आता आरके बाजार मध्ये आलोय आणि घरी मी फ्रेश झालो चांगलं. आणि आता चाललो आपण डायरेक्ट आत्याकडे नाही दीदीकडे चाललोय. दीदीकडे सगळे आलेत. जाताना हे एक स्प्राईटची बॉटल तिकडे हवी होती आणि एक थम्सअपची. आणि शिवांशला प्रिंगल्स घेतले, खूप आवडतं ते. चला आता मग डायरेक्ट आपण जाऊया. आपला आता इथे जेवणाचं ताट रेडी आहे. आणि आज आपल्या दीदीकडे एक गटारीची पार्टी आहे. हे बघा BTS नुसतं नको करू ग. ते सगळे आता जेवायला बसलेत. कसं आहे जिजू? सुंदर ना. तर चला आता
मी पण जेवतो आणि तुम्ही पण या जेवायला. लवकर आपण जेवण घेऊया. आणि आज आपल्या ताटामध्ये मी सांगायलाच विसरलो, भाकरी, पाव, कांदा, लिंबू आणि टॅमॅटो, मटन आणि पापलेट. तर चला आता आपण जेवण घेऊया. आणि दीदी बोलते सगळ्यात महाग वस्तू पण आहे. मटन नाही, टॅमॅटो. त्यांना वाटेल मटन. चला